नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साइज प्रिन्सेस कट ब्लाऊज ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवणार आहे। तर एकदम परफेक्ट असं हे ड्राफ्टिंग असणार आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। एकदम परफेक्ट असा पफ येणार आहे आणि फिटिंग सुद्धा येणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची। आता हेवी साइज आहे, तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्ट ड्रॉ करायचा आहे। बॅक पार्ट ड्रॉ करण्यासाठी मी इथं आधी ब्लाऊजची उंची घेते। ब्लाऊजची उंची आहे आपल्या 14.5 इंच, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे। तर 15.5 इंच इथं उंची येईल। पहा, इथून मी 15.5 इंच घेतलेलं आहे। इथे पहा, मी 15.5 इंच उंची घेतली। अजून एकदा असं 15.5 इंचावरती पॉईंट देऊन घेते आणि एक सरळ लाईन आपण ओढून घेऊया। या पद्धतीने आता शोल्डर, इथे शोल्डर पहा 16 इंच आहे, तर मला इथे 10 इंचाचा गळा कटिंग करायचा आहे। तर मी यातून 2.25 इंच मायनस करणार आहे। किती झाले? 5.25 इंच। पहा, 8 इंच इथे आलं आणि यातून मी 2.25 इंच मायनस केलं। 5.25 इंच आलेलं आहे। इथून असंच 5.25 इंचावरती एक पॉईंट दिला आणि मुंडा घेणार आहे मी 6.25। एक सरळ लाईन ओढून घेते। इथून एक लाईन ओढून घेतली, इथे एक ही सरळ लाईन आपण ओढून घेऊया। आता 10 इंचाचा गळा आहे म्हणून आपण इथं काही प्लस मायनस करणार नाहीये। चेस्टमध्ये जर लहान गळा असता तर आपण इथं प्लस केलं असतं 1/2 इंच, आणि जर मोठा गळा असता तर मायनस केलं असतं 1/2 इंच। आता इथे काहीही कमी जास्त करायचं नाही। 10 इंचाचा गळा आहे, तर मी इथं सेम 10 इंच घेतलेला आहे। कंबर आहे 33 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8.25, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलेला आहे टक्ससाठी, आणि पुढे आपलं हे 1.5 इंच मार्जिन। हे आता आपण जोडून घेऊया। आता 10 इंचाचा गळा आहे, तर मी डायरेक्ट इथून 1.25 इंच घेणार आहे। जर तुम्हाला क्रॉस बॅक द्यायचा असेल तरी सुद्धा देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। पण शक्यतो मी 11-12 इंचाचा जेव्हा गळा असतो ना तेव्हाच मी क्रॉस बॅक देते। तर या पद्धतीने मी बॅक पार्टचा जो मुंडा आहे तो ड्रॉ केलाय। इथे गळ्याची रुंदी तुम्ही 2.25 इंच ठेवू शकता, परंतु काही कस्टमरला शोल्डरची पट्टी जी आहे ती कमी हवी असते। तर आता इथे 2 इंचाची जर शोल्डर पट्टी तुम्हाला हवी असेल तर यामध्ये तुम्ही 1.25 इंच प्लस करून 2.25-3 इंच या पद्धतीने घ्यायची। आता इथे मला 2.25 इंच पट्टी हवी आहे, तर मी इथं 3 इंचावरती पॉईंट दिला। तर किती राहिलेला आहे पहा गळा, या पद्धतीने 2.5 आणि वरती 1 पॉईंट एवढा आपला हा गळा राहिलेला आहे। पाठीमागचा गळा 10 आहे, 10.5 वरती तुम्ही पॉईंट देऊन गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता। आता हे तुम्हाला सर्व माहीत आहे। आता आपण पुढच्या गळ्याला ड्रॉ करूया। एक 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा, तिरकी लाईन ओढून घ्यायची, हा 1.25 इंच, आणि या पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेतला। आता इथे मी पुढचा गळा घेते। पुढचा गळा आहे 6.5 इंचावरती पॉईंट देऊन घेते। जेवढा वरती गळा आहे तेवढाच इथे घ्यायचा, 2.5 इंच आणि वरती 1 पॉईंट आहे। आता इथे शोल्डर पट्टीवरती डिपेंड आहे, पहा किती इथं गळ्याची रुंदी येणार आहे। जर 2.5 इंच तुम्हाला जर पट्टी हवी असेल तर पहा, इथे मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला 2.5 इंचाची पट्टी हवी असेल तर तुम्ही असं 2.25 इंचावरती पॉईंट द्या, म्हणजे इथे सुद्धा गळ्याची रुंदी जी आहे ती कमी होऊन जाईल आपोआप। इथे मी शोल्डर डाऊन केलेलं आहे। आता आपण फ्रंट पार्टचं जे ड्राफ्टिंग आहे ते करत आहोत, तर अगदी पहा सावकाश असं पहा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। तर इथे सर्वात पहिल्यांदा मी काय करणार आहे, उंची वाढवून घेणार आहे।
फ्रंट पार्टसाठी. तर इथून एक 1.25 ते 1.5 इंच. आता ही साईज मोठी आहे म्हणून मी 1.5 इंच प्लस केलेलं आहे. छोट्या साईजमध्ये तुम्ही 1 इंच प्लस करा. पहा, या पद्धतीने मी उंचीमध्ये 1 इंच प्लस केलेलं आहे. आता मी टक्स देणार आहे इथे या बाजूला 1 इंच, इकडे 1 इंच मी वाढवून घेते. पहा, सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने जोडून घ्या आणि परत इथे हे शिलाई मार्जिन आपलं हुकाय पट्टीसाठी. इथे आता आपण टक्स पॉइंट घेणार आहे. तर हे पहा, आपण डाऊन केलेलं आहे ना, इथून खाली 42 इंच आपली फुल बस्ट आहे. तर त्याचा 1/4 भाग होतो 10.5. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 11.5 इंच या पद्धतीने मी घेतलेलं आहे. तर इथे एक टक्स पॉइंटची लाईन ओढून घेते. आधी लाईन ओढून घेतल्यानंतर आता पहा, इथे फुल बस्टचा 10वा भाग आपल्याला वापरायचा आहे. 4.25 इंच इथून. आता ही सरळ लाईन ओढून घेऊया. टोटल आपण 3 इंचाचा टक्स देणार आहे. तर इकडे 1 इंच, हे जे 1 इंच आहे ते इथं घेतलं आणि याच्या पुढे हे 2 इंच, म्हणजे असा आपला हा टोटल 3 इंचाचा टक्स तयार झाला. ही तिरकी लाईन या पद्धतीने ओढून घ्यायची. आता ही सुद्धा या पद्धतीने पहा, एक लाईन ओढून घेतली. वरती मी 1 इंच घेणार आहे. आणि याच्यामध्ये दोन्हीकडे आपल्याला टोटल टक्स द्यायचा आहे 1 इंचाचा. पहा, इथे टोटल 1 इंच मी असं घेतलेलं आहे. ही लाईन इथे 1 आणि इथे या पद्धतीने हा गॅप आपला जो आहे तो तयार झालाय. आता आकार द्यायचा आहे आपल्याला प्रिन्सेसला. तर हा कर्व असा ठेवायचा. पहा इथे आणि या पद्धतीने मी आकार दिला. परत हा कर्व जो आहे या पद्धतीने ठेवून असा हा मी आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे या पद्धतीने हा सरळ गोल आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा भाग किती येतोय पहा, 7.5 ला 1 पॉइंट कमी आहे. 7.5, तर इथून हे 7.5च आलं पाहिजे. ही लाईन पुढे ओढून इथं 7.5 इंच घेतलं. हा डाऊन केला. अर्धा इंच इथं आपल्याला हे डाऊन करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा शेप आपला वरचा सुद्धा तयार झालेला आहे. हा पार्ट किती येतोय 5.5. तर हे सुद्धा असं चेक करून इथं 5.5 इंच घ्यायचं. आता हा 1 इंचाचा टक्स जो आहे तो इकडे आपण वाढवला आहे. पहा, इकडे हा वाढवलेला आहे. तर इथून आता आपण 8.25 इंच आपली कंबर आहे, इथून घेतलंय पहा. आणि याच्या पुढे ह्या साईडचा जो टक्स आहे तो इकडे वाढवायचा आहे, कारण हा 1 इंचाचा टक्स आपण इकडे वाढवलेलाच आहे. तर याच्या पुढे हे 2 इंच टक्स आणि हे 1.5 इंच मार्जिन. आता इथे पहा, हा गॅप किती आहे, 1.25 इंच जवळपास आपला हा गॅप पडतोय. म्हणून आपण काय करायचंय, चेस्ट 10 आहे
तर हे 10 इंच इथं आहे, तर याच्या पुढे हे पाऊण इंच इथं हे कट होऊन निघणार ते, आणि हे 1.5 इंच मार्जिन पहा इथं पॉइंट आला. परत हा आपण असा जोडून घ्यायचा. तर इथे हा जो टक्स आहे तो आपला हा कट होऊन निघणार आहे पहा इथे. परत इथे या पद्धतीने हा टक्स टोटल कट होऊन निघणार आहे. आता इथे आपल्याला बॅक पार्ट मोजायचं आहे. तर इथून माझा बॅक पार्ट किती आहे, आता पेपर कटिंग केलं की समजतं आपला जो भाग आहे तो आपला सेपरेटच निघतो. इथे 9.25 इंच पहा बरोबर हा आपला बॅक पार्ट आहे. तर इथून असं 9.25 इंचावरती पॉईंट द्यायचा. जर तसं तुम्हाला करायचं नसेल या पद्धतीने, तर सरळ सरळ बॅक पार्ट जो आहे तो ठेवा यावरती आणि मार्किंग करून घ्या. इथे या पद्धतीने हे तिरकं, आता हे कपडा जो आहे इथला हा कट होऊन निघेल पहा. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला 40 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवलेलं आहे. एकदम परफेक्ट असे आकार येतात, पफसुद्धा एकदम सुंदर असा येतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.